एसटी महामंडळ भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। एसटी महामंडळामध्ये 15,000 जागांसाठी मोठी भरती या ठिकाणी निघत आहे आणि अशी घोषणा जे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जे विद्यार्थी मित्रांनो नुकताच दिली। आणि प्रताप सरनाईक हे जे विद्यार्थी मित्रांनो एकनाथ शिंदे गटाचे आमदार सुद्धा आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे गटाचे आमदार सुद्धा आहे, एक लक्षात ठेवा। आणि यांनी जे विद्यार्थी मित्रांनो याच्या अगोदर या ठिकाणी घोषणा केली आहे की आम्ही एसटी महामंडळामध्ये 15,000 जागांसाठी भरती काढणार आहे म्हणून। आणि या भरतीमध्ये शिक्षण 10वी पास लागणार आहे, 12वी पास लागणार आहे, ग्रॅज्युएशन लागणार आहे, 8वी पास लागणार आहे, एवढं काही शिक्षण असणार आहे। आणि एसटी महामंडळामध्ये कोणकोणते पद असणार आहे तर पहा, यामध्ये कंडक्टरचं पद असणार आहे, चालकचं पद असणार आहे, लिपिक टंकलेखकचं पद असणार आहे, अप्रेंटिसचं पद असणार आहे, सुपरवायझरचं पद असणार आहे, सफाईगारचं यामध्ये पद असणार आहे। तर या सर्व पदामध्ये शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, निवड प्रक्रिया काय असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, उंची किती असणार आहे, पगार किती भेटणार आहे, तर संपूर्ण निवड प्रक्रिया मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसटी महामंडळ भरतीबद्दल सांगणार आहे। आणि ही भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसटी महामंडळ भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतात। 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले, तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की एसटी महामंडळामध्ये जवळपास 15,000 जागांसाठी या ठिकाणी भरती निघत आहे। आणि असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जे विद्यार्थी मित्रांनो घोषणा केली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे गटाचे आमदार सुद्धा आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहे प्रताप सरनाईक आणि परिवहन मंत्री सुद्धा, एक लक्षात ठेवा। आणि लवकरात लवकर या ठिकाणी भरती काढणार आहे अशी त्यांनी जे त्या ठिकाणी आश्वासन दिलेले आहे। आणि त्याचबरोबर त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर सुद्धा त्यांनी ह्या पोस्ट या ठिकाणी शेअर केल्या। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, एसटीत लवकरच नोकर भरती, नव्या नोकर भरतीच्या अनुषंगाने एसटीच्या प्रत्येक खात्यांनी आपापल्या विभागातील रिक्त पदांचा फेर आढावा घेऊन आवश्यक असणाऱ्या पदांची भरती करण्यासंदर्भात एकत्रित मागणी सादर करावी असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांनी दिले आहेत। त्याचबरोबर दुसरी पोस्ट तुम्ही बघू शकता, येत्या काही वर्षांमध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची लक्षणीय संख्या लक्षात घेता भरती करणे अत्यंत आवश्यक असून याबाबतच्या ठरावाला एसटी महामंडळाच्या 307व्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे। तसेच सदर प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येईल। आणि त्याचबरोबर तिसरी पोस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता, एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात आपण 25,000 स्वमालकीच्या बसेस घेत आहोत। या बसेस चालवण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची गरज लागणार असून चालक तथा वाहक पदाबरोबरच अन्य काही वर्गातील पदे देखील येत्या काही वर्षात एसटी महामंडळात भरती केली जाणार आहे। त्याचबरोबर ह्या ज्या पोस्ट आहेत तर प्रताप सरनाईक यांनी जे विद्यार्थी मित्रांनो त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर या ठिकाणी शेअर केले आणि लवकरच जे हे भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होती की सर एसटी महामंडळाची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, तर मी तुम्हाला आताच सांगून देतो, तर जवळपास ऑगस्ट सप्टेंबर महिन्यापर्यंत तुम्हाला ही भरती पाहायला भेटणार आहे। तर असं कोण तुम्हाला सांगू राहिलो तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ऑगस्ट महिन्यामध्ये काय असणार आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे। तर निवडणुकीच्या अगोदर जे हे भरती होण्याची दाट या ठिकाणी शक्यता आहे, कारण की ही भरती निघण्याचं सर्वात मोठं जे कारण आहे तर हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येणाऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये। तर ह्या कारणाने जे विद्यार्थी मित्रांनो हे लवकर भरती या ठिकाणी करण्यात येणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि यामध्ये जे भरपूर कर्मचारी निवृत्त सुद्धा झाले आणि भरपूर जागा एसटी महामंडळामध्ये शिल्लक आहे। आणि त्याचबरोबर जे 2017 पासून जे ही भरती या ठिकाणी आली नाही, तर लास्टची जी भरती आली होती एसटी महामंडळाची तर ते 2017 आली होती आणि तेव्हापासून ते भरती आली नाही आहे, ठीक आहे। तर आता मी तुम्हाला शैक्षणिक पात्रता या ठिकाणी सांगून देतो। तर शैक्षणिक पात्रता यामध्ये जे कंडक्टरचा पद आहे तर कंडक्टर पदामध्ये आपण 10वी पास पाहिजे। कंडक्टर पदामध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। त्याचबरोबर मराठी वाचता लिहिता बोलता आलं पाहिजे। त्याचबरोबर उंची 160 सेंटीमीटर लागते। आणि त्या कंडक्टर पदामध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ यांच्याकडील सार्वजनिक अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना व PSV बॅच बिल्ला आवश्यक आहे। त्याचबरोबर प्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ यांच्याकडील वाहकाचा वैध परवाना व बॅच बिल्ला नियुक्तीपूर्व सादर करणे आवश्यक आहे। तर एवढं पात्रता जे आहे तर हे जे विद्यार्थी मित्रांनो कंडक्टर पदामध्ये लागते। आणि वयोमर्यादा याच्या अगोदरच्या लागायची तर 24 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा असायची, जे 2017ची भरती निघाली त्यामध्ये। पण आता यावर्षी
वयोमर्यादामध्ये काही चेंजेस होऊ शकते, 18 ते 38 वर्षापर्यंत हे सुद्धा करू शकते ज्यावेळी जाहिरात आली तेव्हा, ठीक आहे। आणि पगारचा जर विचार केला आपण तर पगार यामध्ये आपल्याला जो भेटणार आहे तर तो जवळपास जे मागची भरती होती त्यामध्ये 4,500 ते 15,000 पर्यंत पगार होता। आता ही नवीन भरती निघणार आहे तर यामध्ये जो पगार असणार आहे तर 15,000 ते 26,000 पर्यंत पगार नवीन जाहिरातीनुसार यामध्ये असणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि दरवर्षी जे एस टी महामंडळामध्ये 3% पगार या ठिकाणी वाढत असते। त्याचबरोबर चालक पदामध्ये जर शैक्षणिक पात्रता पाहिलं, चालक पदामध्ये 10वी पास पाहिजे, आपण मराठी वाचता बोलता लिहिता आलं पाहिजे। त्याचबरोबर आपल्याला यामध्ये 160 सेंटीमीटर उंची लागणार आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्याकडील सार्वजनिक अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना PVSB बॅच बिल यामध्ये लागणार आहे। प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्याकडील वाहनाचा वैध परवाना व बॅच बिल नियुक्तीपूर्वी सादर करणे आवश्यक आहे। तर एवढं लागणार आहे। पगार सुद्धा यामध्ये याच्या अगोदर जो पगार होता तर तो जवळपास 4,500 ते 15,000 पर्यंत होता, तर आता यामध्ये जो पगार असणार आहे 15,000 ते 26,000च्या आसपास यामध्ये पगार होणार आहे जेव्हा नवीन भरती निघणार आहे तेव्हा, ठीक आहे। आणि वयोमर्यादा जर विचार केला तर अगोदर 24 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा होती, तर आता जे 18 ते 38 वर्षापर्यंत सुद्धा वयोमर्यादा यामध्ये असू शकते, ठीक आहे। चालकचा पद आहे त्याचबरोबर कंडक्टरचा पद आहे, तर ह्या दोन पदामध्ये आपलं जे निवड प्रक्रिया असणार आहे तर हे पेपरवर होणार आहे। तर जे चालकचा पद आहे त्याचबरोबर कंडक्टरचा पद आहे तर यामध्ये आपला 100 मार्काची परीक्षा असणार आहे। तर ते परीक्षा कशा प्रकारे असणार आहे तर त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 40 प्रश्न जे पेपरला विचारले जाणार आणि 60 प्रश्न जे या ठिकाणी वाहन चालवण्याच्या रिलेटेड जे 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार, असं 100 मार्काचा पेपर असणार आहे। आणि पासिंगचा जर विचार केला 35% पासिंग आहे, म्हणजे 35 मार्कावर पासिंग असणार आहे। आणि त्याचबरोबर त्यांना पोरं जर भेटले नाही तर मागासवर्गीय कॅटेगरीचे सुद्धा 30 मार्क्सवाले मुलं ते घेणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर जे आणखीन एक यामध्ये पद असणार आहे तर ते असणार आहे सफाईगार। तर सफाईगारमध्ये 8वी पास झालं, 10वी पास झालं तर एवढी काही शैक्षणिक पात्रता असणार आहे आणि लवकर जे सिलेक्शन यामध्ये सफाईगार पदामध्ये होणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सफाईगारचं सुद्धा एस टी महामंडळामध्ये पद असणार आहे। आणि बऱ्याच काही जे विद्यार्थी मित्रांनो पदे असणार आहे तर हे 4-5 पदे नसणार आहे, तर ज्या पण एस टी महामंडळामध्ये जेवढ्या पण पदे आहेत तर ते सर्व पदे यामध्ये भरले जाणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर एक पद यामध्ये आहे तर ते आहे लिपिक टंकलेखकचं। तर लिपिक टंकलेखक पदामध्ये जर आपण शैक्षणिक पात्रता पाहिली तर यामध्ये जे आपण ग्रॅज्युएशन झालं पाहिजे, म्हणजे कोणत्याही मान्यता विद्यापीठाची पदवी जर आपण पाहिजे, ठीक आहे, म्हणजे ग्रॅज्युएशन झालं पाहिजे, BA झालं, BCom BSc झालं तर तुमचं जर ग्रॅज्युएशन यामध्ये पाहिजे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्याचबरोबर मराठी वाचता बोलता लिहिता आलं पाहिजे। त्याचबरोबर आपल्याजवळ यामध्ये टायपिंग सुद्धा आवश्यक आहे, टायपिंग सुद्धा आपल्याला लागणार आहे। तर मराठी 30 शब्द प्रति मिनिट आपली टायपिंग पाहिजे आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट टायपिंग आपली यामध्ये लागणार आहे। तर एवढंच जे यामध्ये लागते, यामध्ये बॅच बिल वगैरे चालक परवाना यामध्ये लागणार नाही आणि MSCIT सुद्धा आपल्याला पाहिजे। आणि त्या लिपिक टंकलेखक पदामध्ये जर आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर यामध्ये पेपर होणार आहे। तर पेपर हा 100 मार्काचा असणार आहे, ज्यामध्ये पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे सामान्य ज्ञानाचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न, अशा प्रकारे 100 मार्काचा पेपर होणार आहे आणि 1.5 घंट्याचा टाइम आपल्याला भेटणार आहे। त्याचबरोबर जे तर अशी संपूर्ण निवड प्रक्रिया एस टी महामंडळाची लवकरच ही भरती निघणार आहे। तर आपले YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।